चंद्रपूर हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः आदिवासी समाजातून येतात आणि त्यांच्याकडे आदिवासी विकास विभागाचे खाते आहे. असे असतानाही सिनाळा गावातील आदिवासी बांधवांवर होत असलेला अन्याय हा अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरत आहे. सिनाळा गावातील आदिवासी बांधव गेल्या 8 वर्षांपासून त्यांच्या आराध्य देवतांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करतात. यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे त्यांनी WCL प्रशासनाकडे सादर केलेली आहेत. मात्र इतका दीर्घ कालावधी उलटूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रशासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ गावकरी दिनांक 27 जानेवारी पासून आंदोलनाला बसले आहेत. आंदोलन शांततामय पद्धतीने सुरू असताना देखील WCL प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. आंदोलनादरम्यान रात्री विश्रांतीसाठी गावकऱ्यांनी पेंडॉल उभारण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने त्यांना पेंडॉल टाकण्यास मज्जाव केला. परिणामी आदिवासी महिला, वृद्ध आणि लहान लेकरांना थंडीत उघड्यावर रात्र काढावी लागली. हे दृश्य पाहून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे तर WCL कार्यालय शहरापासून लांब असल्यामुळे परिसरात पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीतही WCL प्रशासनाने आंदोलकांना पाणी मिळू नये म्हणून पाण्याची व्यवस्था बंद केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. हा प्रकार म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा असल्याची भावना व्यक्त होते. आंदोलकांनी पालकमंत्र्यांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अपेक्षित सहानुभूती मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. यामुळे आपल्याच समाजातील लोकांची हाक शासनापर्यंत पोहोचते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चंद्रपूर सारख्या आदिवासी जिल्ह्यात आदिवासींच्या न्याय आणि धार्मिक भावनांशी संबंधित मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आता आदिवासी बांधवांनी न्यायासाठी कुणाकडे दाद मागावी असा गंभीर सवाल निर्माण झालाय. प्रशासन आणि शासन या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर न्याय देतील की आदिवासींच्या संयमाचा अंत पाहणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय.